अध्याय 3 कल्याणपाद कथा गोकर्ण महात्म्य जांडा श्री चौदा श्री गणेशाय नमः श्री सरस्वती नमः श्री गुरुभ्ये नमः श्री साबे सदाशिवाय नमः कैलास पर्वतासारखे अतिशय रम्य ठिकाणी वास करणारे हे शिवशंकरा तुला त्रिवार जय जयकार असो होते. तुझे रूप पाहून अतिभक्ती करून भक्तात तुझ्या हृदयात आनंदाच्या उर्मी उसळतात व तुझ्या चराचर रूपी फळांनी बहरलेला किंवा अंकित झालेला असा वृक्ष आहेस व तू नाम आणि अनाम आशाच्या पलीकडे आहेस व तू लक्ष्मीपती विष्णूची बहीण हीच पार्वती हिचे तू मनोरंजन करतोस व तू षडाननाला जन्म दिलास व प्रेमात निपुल असलेल्या मीनध्वज जे मदन त्याला तू आपल्याला तृतीय नेत्र उघडून जळून टाकतोस व ते ब्रह्मानंद असून तुझ्या विशाल कपाळावर तिसरा डोळा आहे व ते प्रापंचिकाचे संसाराचे भय तू नाहीसे करतोस व त्रिपुरासुरांचा तू युद्धात वध केलास. हे शिवा साधोजात वामदेव तत्पुरुष ईशान ईश्वरी तुझी कितीही नावे आहेत व तू अर्धे शरीर नराचे व अर्धे शरीर नारीचे असून तो ब्रह्मानंदात सर्वत्र वास करतोस व पर्वताच्या मुलगी जी गिरिजा जिला पार्वती म्हणतात जिचे मन सतत तुझ्या ठिकाणी रमते व तू कैलास पर्वतावर रमणारा ईश्वर आहेस व तू आपल्या मस्तकीच्या जटांमध्ये गंगा धारण करतोस व नागरूपी आभूषणे ते स्वतःच्या अंगावर धारण करतोस. तू सर्व ब्रह्मांडात भरून राहिला आहेस व मदन बाण सोडून तुझी तपश्चर्या भंग करणाऱ्या मदनाला तू दग्ध केलेस व तू अस्तित्वात सीमा आहे व म्हणूनच तू निरंजन म्हणतात व सत्वरस्तम ही तिन्ही गुणे तुला स्पर्श सुद्धा करू शकत नाहीत व ते म्हणजेच दुधावर येणाऱ्या फेसासारखा तुझा रंग धवल असून संपूर्ण जीवनसृष्टी जीवन देणारा आहेस व दुसऱ्या अध्यायात तू माझ्यावर रमण कृपा करून माझ्यावर अतिशय सुंदर आणि मधुर भाषेत शिवरात्री महिमा वर्णन करविलास व शौनदिकांनी मुनींनी नेहमी शहाऱ्याने सांगत आहेत की ते सिद्धस्वामी शंकराचा विमान करत आहेत व पंचमुकुटा पंचानना या दुसऱ्या ध्याना यानंतर कथेची रचना केली व जरी करू तिचे भाषा वैभव कसे वाढू लागले व ज्यामुळे तिचे भक्त आणि ती कथा ऐकण्याचे अधीर होते व शिवांना विनवून श्रीधर स्वामी कथा सांगत झाले व मित्रासह राजाची कथा इक्ष्वाकू राजाला वंशात भूलोकीची जणू काही इंद्रच शोभले असा राजा होऊन गेला व तो वेदशास्त्र संपन्न होता व ज्ञानाचे ते त्याच्या चेहऱ्यावर तेज झळकत होते व ते सैन्य म्हणजे पृथ्वीचे पराक्रमाचा सूर्य पूर्ण उगवला होता व त्याच्या शत्रूवर नक्षत्रे पूर्ण गेली होती व तेव्हा ते एकदम हरणीचे शिकार करण्यासाठी मोठ्या सैन्यासह घोरारण्यात शिरला व ते सैन्यासह हालचालीचा आवाज ऐकताच श्वापादे दाही दिशांना पळू लागली व तेव्हा ते वाद लांडगे अस्वल हिंस हरिणी वनगाई व वानर वानरे रस लोहान कोल्ह्यांच्या झुंडाची संवार करत राजा पुढे चालला व चातक मयूर बदक कस्तुरी मृग रानमांजरे मुंगुसे राजहंस चक्रवात पक्षी श्वापदे पळत सुटली व त्याचा भयंकर कोल्हाह माजला व राजाने पुष्कळ व जीवांचा कटस्थान घातले व त्यात एक महाभयंकर तामसी स्वभावाचा राक्षस मारला गेला व तेव्हाच्या भाऊ दारून ते दुरूनच पाहिले व तेव्हा मनाशी असे ठरविले की कपट नाटक करून ती माझ्या भावाशी सूड घेऊन मित्रासह राजा आपल्या सैन्यासह नगरात प्रवेशला व तेव्हा ते राक्षसाचे सूड बुद्धी धरून मानव वेश धारण केला व अंगावर काळे मळलेले कपडे घातले व तेव्हा ते एखाद्या आचार्याप्रमाणे खांद्यावर पळी झारे घेऊन राजाला राजाला भेटण्यास आला. ते आपण किती पाकशास्त्र निपुण आहोत व ते राजाला खुलवून सांगितले व त्यांनी निरनिराळे पदार्थ व चविष्ट कणिक तो खाऊन बोटे चाटत बसला व राजाने त्या आचरणाच्या बोलण्यावरती विश्वास ठेवून त्याला स्वयंपाकी म्हणून ते मुदक खाण्यात कामाला ठेवले व तेव्हा काही दिवसांनी वडिलांनी श्राद्धाने तिच्या दिवशी गुरु वरिष्ठांना राजाने आदरपूर्वक घरी भोजनाचे आमंत्रण घेऊन आला व ते ब्रह्मदेवांनी ती पुत्र वसिष्ठ राजांकडे भोजनास आले आहे ते असे पाहून ते राक्षसाने कपट नाट्य आठवले व तेव्हा ते गुप्त रूपाने नरमास आणून शिजविले व तेव्हा ते भाजीमध्ये मिसळून ऋषींना वाढविले. ते वसिष्ठ मुनी त्रिकालज्ञानी होते व ते ऋषींमध्ये सर्वोत्तम होते व त्यांनी ते कपट नाटक ओळखले आणि त्यांनी मित्रासह राजाला शाप दिला आणि ते मानवाच्या रूपात राक्षसाला कळविले आणि ते असे अघोरी कृत्य करण्यास त्यांना भाग कसा दिला व त्याचे ते दुःख झाले व तेव्हा ते शापवाणीने राजा मित्रासह म्हणाले, हे पापी राजा ब्राह्मण आपण हे ठाऊक असतानाही मला तू नरमास कसे काय वाढलेस व तुझं ठाऊक खायला प्यायला काहीच मिळणार नाही अशा वचनात तू राक्षस होऊन तू पडशील व असा शाप राजाला दिला. तेव्हा ते वसिष्ठ मुनींना म्हणाला, गुरुराया यातले काहीच मला ठाऊक नाही व मुदक खाण्यात आचरण्याने काहीतरी कपट कारस्थान केले असणार व मला ते आत्ताच बोलावून आणतो व तेव्हा ते कपटी मायावी राक्षस गुप्त रूपाने आपल्या वनात पळून गेला व ते राजाला गोष्टीचा भयंकर राग आला आणि तो वसिष्ठांना म्हणाला, माझी कोणतीही चूक नसतानाही मला शाप दिलात, आता मीही तुम्हाला शाप देतो असे म्हणाला. राजाने पाण्याचे भांडे हाताने घेतले आणि तेव्हा ते मित्रासह राजाला भार्या पुण्य प्राप्ती श्री मंदेवती जी रूपाने जणू सौंदर्याची खानच होती व साक्षात शारदेची सारखी ज्ञानी चतुर आणि राजाला म्हणाले, ना तर तू कृपादृष्टीने विचार करून काय ते करा. शिष्याने गुरुला शाप देण्याचा अधिकार नाही व त्याला शास्त्राधार नाही व ते गुरुला शाप दिला तर ते आपणास एक अल्पपर्यंत नरकवास भोगावा
लागेल. तेव्हा तो विचारित राजा आपल्या पत्नीस म्हणाला, हे भार्गे, योग्य वेळ तू मला चांगला सल्ला दिलास म्हणून तो उत्तम झाले. व तो राजा अगतित होऊन म्हणाला, जर मी ते जळ खाली भूमीवर सोडून दिले तर पीक येणार नाही आणि जमीन ओसाड होईल. व मन विचार करून मित्रसह राजाने ते जल आपल्याच पायावर सोडले व तेव्हा ते रोग राजाने ते गुडघ्यापर्यंत राजाचे पाय जळून काळे टिक्कर पडले व तेथून ते कुष्ठरोग झाला व त्यामुळे ते राजाला कल्पशपाद असे नाव पडले. व तेव्हा ते वशिष्ठाने लक्षात आले व सर्व प्रकार आल्यावर ते विचारपूर्वक राजाला उपास दिला व ते राजाला म्हणाला, हे घाबरू नकोस, माझ्या शापाची 12 वर्षे पूर्ण झाल्यावर माझ्या शापातून मुक्त होशील व ते परत आपल्या स्वस्थानी येशील. व गुरु वरिष्ठ निघून गेले व ते इकडे राजाचे स्वरूप पालटे त्याचे सर्वांग राक्षसाचे झाले व तेव्हा कल्पशपाद नाव असे पडले व रात्रंदिवस तो भुकीने तळमळू लागला व ते वनात पशुपक्षी मिळत त्यावरच त्याचा आपली भूक घुवावी लागली व त्याला अजस्म देह आणि भयानक रूप प्राप्त झाले व तेव्हा त्यामुळे राक्षसासारखा दिसू लागला व त्याचा देह अजस्म होता व ते बाहेर दोन्ही बाजूला ते शुभ्र दाढा बाहेर आल्या होत्या व तेव्हा ते रूपाचे राजा वनात हिंडत असताना ते आजूबाजूने जीव द्यायचे खाऊन फस्त केले. अशा अवस्थेत तो काही वर्ष लोटली व असाच एकदम अल्पपात राजा नावातून भक्ष्यासाठी हिंडत असताना ते 12 वर्षाचा कोवळा ब्राह्मण कुमार त्याच्या दृष्टीस पडला. त्यांच्या बाहेर त्याची कोमल पत्नी होती व त्या आसपासच्या वातावरणाची पर्वा न करता ती दोघे खेळ खेळण्यात दंग झाली होती व तेव्हा तोच राक्षस रूपी राजा त्याच्या समोर उभा राहिला आणि त्याने ब्राह्मण मुलाला एका हाताने धरून उचलले आणि त्याला तो खाणार. इतक्यात तेव्हा ती ब्राह्मण कुमारीची सुकुमार निष्पाप पत्नी त्या राक्षसाला कळकळून येऊन म्हणाली, अरे राक्षसा, तू मूळचा पुण्यवंत मित्रसह राजा आहेस व काही ब्राह्मणांना पुढच्या राज्यात कोणीच मारित नाही व तू त्याचं दैव रक्षण करत असो म्हणून तू प्रिय पतीस तू मारू नकोस. आणि ती ब्राह्मण पत्नी जमिनीवर गडबडा लोळू लागली आणि त्यावर राक्षसाला गमायावयास करू लागली आणि तेव्हा ती पतीचे प्राण घेऊ नकोस म्हणून ती पुढच्या पदर पसरू लागली व तेव्हा ते मध्ये धावत जाऊन ते राक्षसाचे पाय धरू लागली व तेव्हा ते आक्रोश करू सांगू लागली की माझ्या पतीला सोड, हे राजेंद्र, माझे पतीस मारू खाऊ नकोस. व तेव्हा ते महापाप लागेल व ब्रह्महत्येचे पाप लागेल, अंतकाळी तू स्वर्ग प्राप्ती होणार नाही. व अशी ती ब्राह्मण पतीने राक्षसाला नाना प्रकारे याचना केली परंतु ते राक्षसाने काहीही परिणाम झाला नाही व तेव्हा त्या राक्षसाने ब्राह्मण कुमाराला निर्दयपणे खाऊन टाकले व तेव्हा त्याचे हाडे त्याच्या पत्नीसमोर टाकले. राक्षसाचे कृत्य पाहून ती ब्राह्मण पत्नीला शोकानावर झाला व ती पुढे आक्रोश करून जमिनीवर कपाळ आपटून लागली व तेव्हा निर्जरवनात ते सात्वन कोण बरे करणार. व मग ती रागाने लाल झाली आणि राक्षस स्वरूपी राजाला शाप दिला की अरे राक्षसा, तू ऐक माझा शाप. जेव्हा तू शापमुक्त होऊन जाशील तेव्हा तुझी प्रिय राणी दयमंती तू संग किंवा मिलन करू शकणार नाही व तेव्हा जर तू करायला जाशील तेव्हा तत्काळ मृत्यू पावशील. कोणत्याही स्त्रीबरोबर तू सुख घेणार नाहीस व तेव्हा ती कारण स्त्री माझा पती मिलन उत्सव करताना तू माझ्या पतीला भक्षण केलेस व तेव्हा तू शाप देऊन तो ब्राह्मण कुमाराने त्या अतिदुःखाने पती अस्थि गोळा केली व तेव्हा ती अग्नी घेऊन तिने त्या अग्नीत प्रवेश केला, स्वतःला जाळून घेतले. इतके 12 वर्ष पूर्ण झाल्यावर ते राजा शापमुक्त झाला. तेव्हा ते आपल्या नगरामध्ये आला आणि त्या आपल्या सदनी जाऊन भयकंपित आवाजात त्याने सर्व वृत्तांत राणीला सांगितलं. तेव्हा ती राणी भिंतीवर कपाळ आक्रोश करून आपटू लागली. तेव्हा ती राजा म्हणाला, नाथ, आपला निर्वंशच झाला म्हणायचा. अरे देवा, त्या आता कशाला दुर्दैवी फेरा म्हणायचा. पतीस म्हणाले, नाथ, तुम्ही आता ब्रह्मचर्य पालन करून आपले जीवाचे रक्षण करा. मालन काढून ठेवणे अत्यंत कठीण आहे व ते आपण इतर कोणत्याही स्त्रीशी संभाषण करू नका व आजपासून आमची अग्नी समान शय्यावर निजत आहोत व असे खडतर आचरावे. आपण आपल्या पिंजऱ्यात कोंडल्यावर चवताळून डरकाळ्या फोडतो त्याप्रमाणे सापाचे सर्व दात पाळून गरुडी त्याला दिन करून सोडतो तसे तो रात्रंदिवस तळमळू लागला. ते शापमुक्त झाल्यावर राजाला त्याची प्रिय भार्या दयमंती भेटली व तिच्या 6 वाजता तो उत्सुक होता व ब्राह्मण पत्नीच्या शापाने त्याचा संसार सुखावर आणला होता व तेव्हा ते मदनस्तंभ रेड्याच्या कानात व्यसन घालून त्याच्या मस्ती जिरवावी किंवा वनांतील मंद हत्तीवर अंकुशाचा मार लावून हीन दिन करावे असा तसा तो कल्पशपाद राजाची अवस्था झाली व आता ते आपला वंश पुढे कसा वाढवायचा व याची धर्मशास्त्राचा आधार शोभू लागली व तेव्हा ते धर्माने वाद म्हणून ते मुभा ठेवलेले शस्त्रवचन सापडले. तेव्हा ते वसिष्ठ ऋषीने योग पद्धतीने संबंध ठेवून संतान उत्पन्न करण्याची विनंती केली. त्या दयमंतीने वसिष्ठ गुरूंच्या अघोम वीर्य आपले गर्भाशय धारण केले. त्यापासून ते व्यक्तीला दिव्य पुत्र प्राप्त झाला. तेव्हा ते पुढे पुत्रानेच मित्रासह राजाला वंश वाढविला. असे ते राजा निराश होऊन ते गृहेसाठी जंगलात निघून गेला. अरण्य तेथे राहिला व तेथे आपले घर वाढले व ते सर्व सुखांचा त्याने त्यागच केला. मनाच्या त्यांच्या नाना प्रकारे विकार उत्पन्न व्हायचे पण विवेकरूपी अंकुश लावून त्याने परावृत्त करू लागला व माझ्या मरण्याचे माझी पत्नी विधवा होईल असे कर्म करण्याचे त्याने ठरविले व आपण दुःखे कर्माचे भोग
देवाला दोष का बरे द्यायचा? आपण ब्राह्मण कुमाराला खाल्ले, त्यामुळे त्याची पत्नी विधवा झाली व तिनेही त्या अग्नी प्रवेश केला. या पापाने भोग भोगल्याशिवाय आपली सुटका नाही व असे म्हणून तो उदास अंतकरणाने रानावनात हिंडत असताना तो मागे पाहावयाला ती ब्राह्मण पत्नी पिशाच्य रूप घेऊन त्याच्या मागे लागलेली होती. राजाने सर्व तीर्थ केले पण तिने काही पाठ सोडले नाही व राजाला स्वप्नात ती त्याला घाबरत असे व राजाने पुष्कळ व्रत केले पण भरपूर दानधर्म केले पण काही उपयोग झाला नाही व राजाने फिरून फिरून राजा थकला होतो. मिथिलीन नगरी जवळ आला व तेथे सुंदर नगर रम्य निसर्ग पाहून त्याला आनंद झाला व परंतु ते पिशाच्य पाठ सोडेना व ते निरनिराळे आंब्याची झाडे फांदे फळांची खाल्ली वाकल्या होत्या व ते केळी नारळ खजूर यांना फळे ओथंबून लागली होती व चंपक चाई जुई शेवंती मागला मोगरा वड पिंपळ औदुंबर पारिजातक बकुळ देवदार बेलाचे झाड अंजरी कदंब झाडांची नटलेल्या वनांमध्ये राक्षस क्षणभर विश्रांती घेताना विसावण्यासाठी पण ते विषाच्या त्याच्या पिछा सोडत नाही. तोच त्यांच्या नशिबाचा सूर्यजण उगवला. एखाद्या गरीबाला गुप्तधन मिळावे, भुकेल्या माणसासमोर खिरीचे पात्र यावे, मरणासन माणसाच्या तोंडात कोणी अमृत घालावे किंवा चिंताग्रस्त माणसाला चिंतामणी मिळावं. तसे तपस्वी लोकांमधील मुकुटामणी जो गौतमी मुनी आपल्या विशेषाच्या यादी मांदियाळी घेऊन राजा तिथे बसला होता व तेथे राजाने जणू भाग्यच उजळले व आनंद अतिशयाने राजाने मुनींना लोटांगण घातले व त्याच्या अष्टभाव मनामध्ये दाटून आले होते व हात जोडून तो गौतम मुनी समोर उभा राहिला व अति अंतकरणाने तो त्याची स्तुती करू लागला व ते पुण्यवंत मुनी हो संतांनो, सहज जरी संतांनी दर्शन घेतले तरी ते अनंत जन्मांची पापे नष्ट होतात. आपण कृपादृष्टीचे एखाद्या गरीबाकडे जर पाहिले तरी ते इंद्रपदाला पोचतात व तेव्हा ते गौतम ऋषी अल्पशपादाला राजाला म्हणाले, हे राजा, तुझे राज्य ठीक चालले आहे ना? राजा प्रजा अमात्य सुखाने नांदत आहे ना? ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शत्रू चारही लोक स्वधर्माचे आचरण करतात की नाही? पशुसेवक पशु नातेवाईक सर्व क्षेमकुशल आहेत ना? व राजा म्हणाला, मुनिवर्य, आपल्या कृपेने सर्व क्षेमकुशल आहेत व सर्व दुर्वरणच आला असं वाटते व ते आनंद आणि ताजेतवाने वाटतात व तुमच्या दर्शनाने माझ्या ब्रह्महत्येचे पाप दूर होईल का? व मला विश्वास वाटतो. व गौतमी ऋषी राजा विचारले, काय झाले आहे तुला सग्रम? मला सांगते व तेव्हा राजाने ते घडलेली सर्व गौतमी ऋषींना कथा सांगितली व गोकर्ण महिमा गौतम ऋषी म्हणाले, हे राजा, परिपूर्ण पवित्र अशा राज्याला भूलोकीचा जो कैलास मानला जातो व तो गोकर्ण नक्षत्राहून आला आहे व त्याचा महिमा वर्णनाने सांगणे अशक्यच. ओंकार रूपाने साक्षात कैलासनाथ भवनीवर ते वास करता व तेव्हा ते साक्षात किन्नर आणि अर्ध भागापीठाची नित्यसेवा करीत असतात व त्याच्या गोकर्णीचे शिवांचे दर्शन ब्रह्मादिकांनाही प्रयासाने होते व लक्ष्मीपती विष्णू यांच्या प्रिय समवेत ते घोर तप करीत आहेत व ते स्थान कैवल्याचं गावच आहे व तेथे सोबत कार्य वर्णवाणी कोटी सूर्यासारखे आहेत व ते भवानी सह शिव येथे उभा आहेत व इंद्रसनाधिक ब्रह्मदेवाचे पुत्र तेथेच दिवस रात्र राहतात. देवगण हे दगडाची झाडाची रूपे घेऊन राहतात व महर्षी व्यास ऋषी तेथेच अनुष्ठान करतात. वसिष्ठ भृगू आणि पशु राम गोकर्ण क्षेत्री ते नित्य राहतात व क्षेत्र पाहण्यासाठी मंडपात गर्दी होते व नारदात तुरंत गायब तेथे सदैव शिवलीला गात असतात व संपूर्ण गोकर्ण क्षेत्राभोवती तेथे देवांच्या शिवदर्शनाने मोठ्या रांगा लागलेल्या असतात आणि सर्व आनंद अतिशयाने तोंडाने मोठमोठ्याने शिवहर जय जयकार करीत असतात व ऋषीमुनींना वेद घोष चालू होता व तेव्हा अष्टविनायकांचे अतिसुंदर असे नृत्य तेथे सदैव चालू असते व ते किन्नर आणि गंधर्व सुरेश आवाजात गाऊन ते महेशाला संतोष देत असतात व ते संतोष त्यांचे स्थान अतिशय उत्तम आहे व तेथे दिव्य प्रकाश उजळून निघाला आहे व नवीन तऱ्हेने वृक्ष गंधाट आहेत व असे ते साक्षात कैलास भुवनच आहे व शुभ लखलखित असे सिंहासन तेथे आहे व चारही हिरे रचनाकचित हिरे मानकांनी मडविलेले आहेत व पूर्वेकडील दारावर इंद्र ऐरावतावर आरूढ असा उभा आहे व दक्षिण दिशेला रक्षण सूर्यपुत्र साक्षात यम करीत आहे व पश्चिमेला वरून उत्तरेला शिवाचा प्राण प्रियमित्र कुबेर उभा आहे व कापरासारखी कांती असलेला शंकर भवानीसह तेथे स्थापना झाला आहे व ते दिव्य तेज ओसाडून चौबाजूंना पसरलेला आहे व त्या योगे भूलोकीचे कैलास वाटत आहे व ते साधू सज्जनांना स्वतःचे माहेर वाटते व त्याची मूर्ती ध्यानात साठवावी. त्या भोवती असलेल्या महासिद्धीचे पूजन करावे. भोवती 9 कोटी कात्यायनीनं वेढा घातलेला आहे व ते अष्टभैरवांची पूजा चालू आहे व 12 अदिंत 11 रुद्र तेथेच अहोरात्र राहतात. अष्टवसू दशकी दिक्पाल तेथे जोडून हात उभे आहेत व ते अष्टसिद्धी नानाविधी हात जोडून ते अखंडपणे पिनाक पाणी शंकराची आराधना करीत असतात व गौतम मुनी राजास म्हणाले, मी सदैव तेथेच जातो व क्षेत्रामध्ये 1,00,000 वर्ष तप केले कार्य आणि गोकर्ण क्षेत्री 1 दिवस गेले त्याचे काय फळ सारखेच असून सदाशिव उमाशंकर त्यांनी ते प्रसन्न झाले. अमावस्या संक्रांती सोमवार प्रदोष सर्व काळ समत्र शिवसागर समुद्र सर्व तीर्थात स्नान केलेले तेवढेच फळ मिळते व राजा रावण कुंभकर्ण आणि विभीषण यांनीही पूर्वी तेथे अनुष्ठान केले. शंकराचे ते निर्विण लिंग रावणाने त्याला दशासन म्हणतात. त्याने ते कैलासाहून आणले व तेही ते
येथे आहे व श्री गजाननाने जे ते शिवलिंग तेथे स्थापन केले होते. गौतमी मित्रासह राजाला सांगत होते. ते पुढे राजा म्हणाले, ही कथा सुतांकडून ऐकून ऋषीमुनी सुतांना विनंती करतात, हे गजानन लिंग ते कसे स्थापन केले व अद्भुत कथा ऐकण्यासाठी आमचे कान अधीर झाले आहेत. व तू एक कसला वक्ता होता व ते ऋषींना सांगू लागला. तेव्हा तो गौतम ऋषी मित्रासह राजाला सांगतात, गोकर्ण लिंग स्थापना. रावणाची आई कैकसी ही शंकराची परम भक्ती होती व ती दररोज शिवलिंगाची पूजा केल्याशिवाय पाणी सुद्धा पित नसे व 5 धान्य एकत्र करून ती त्याचे बारीक पीठ करून ती शंकराला लिंग ती इच्छा धरून करीत असे व ती एक आपला पुत्र रावणाचे सदैव कल्याणच व्हावे, त्याला सदैव विजय प्राप्त व्हावा. इंद्राने कपट करून ते कैकसीचे केलेले शिवलिंग पळविले आणि दुष्टभाव मनात धरून तो समुद्रात फेकून दिले. त्यामुळे रावणाची आई शोकाकुल होऊन तिने ते अन्न त्याग केला आणि रावण आईची आज्ञा नेहमी मानित असे व तेव्हा मातृभक्त होता व त्या आईला म्हणाला, तू काळजी करू नकोस, कैलास पर्वतावर जातो व साक्षात शंकराकडून आत्मस्वरूप लिंग मागून आणतो आणि त्याची पूजा कर. मग दशानन कैलासाच्या दिशेने निघाला. तेव्हा जाऊन रावणाने घोर तपश्चर्या आरंभविली. 64 कला प्राप्त करून त्यात परांगत झाला व वेदांचे खडे करून त्यातून त्यांनी ते सार ज्ञान मिळविले व 14 विद्यात परागत असलेल्या भक्त शंकराचा प्रिय असे रावणाच्या आपल्या 10 तोंडांनी अतिशय सुंदर गायन करून शंकराला संतुष्ट केले व आपल्या हाताने आपले एक मस्तक तोडले व त्याच्या शिरा काढून त्याच्या तार बनविला व तेव्हा आपल्या वाघाला लावून त्यांनी ते सुंदर स्वर काढले व तेव्हा दशानन प्रेम भरे गाऊ लागला आणि ते उमानात संतोष पावे. राग उपराग आणि भार्यासह मूर्छना ज्याने शरीराला कंप सुटे व सप्तसूर ताल व संगीतासह शस्त्रोक गायन करू लागला व गद्यपद्याची रचना नाना प्रकारे आळविली व गीते आणि नामाची अखंड जपमाळ गायली. इतक्या उत्कटतेने ते गायला की शंभू महादेव संतुष्ट झाला होते. तेव्हा ते शंकर प्रसन्न होऊन ते म्हणाले, हे रावणा, तुझी भक्ती पाहून मला प्रसन्न झालो आहे व तेव्हा की तुझी इच्छा काय आहे ते तू मला प्रिय सांग व माझ्याजवळ माग. तेव्हा तो मुखदुखी रावण शिवशंकराला म्हणाला, श्रीशंकराला म्हणाला, विषयी आत्मरूपी लिंग मला देवते, त्रिभुवनात सर्वात सुंदर व अशी श्री मला देवते, हे ऐकून कापरासारखी कांती असलेला तो उदार चक्रवर्ती भोळाशंकर संतुष्ट झाला व कोटी सूर्याचे तेज त्याच्यापर्यंत फिरे पडले असे ते आत्मलिंग शंकराने हृदयातून काढले आणि ते जणू ब्रह्मानंद रस काढून त्याच्या लिंगात ओतला होता. रसाळ बाळ ते सूर्यापेक्षाही त्याची प्रक्षा आहे असे तो त्याचे तेज 10 दिशांना फाकले होते व तेव्हा दिव्य लिंग व ब्रह्मदेवासाठी त्या देवांनाही अतिशय दुर्लभ आहे व ते लिंग शंकराने स्वहस्ते रावणाने हाती दिले होते. मुनिजनांचे ज्यांचे हे ध्यान करतात व सनाधिक ज्यांचे देवता समजून पूजन अर्चना करतात व वेदशास्त्र पुराणे त्यांचा महिमा गातात, त्यांना वर्णन करतात थकतात. ते त्रिगुणातील परब्रह्मच जणू ते आकार धारण करून साकार आहेत व ते अजित नाम आहे व सच्चिदानंदाने हे निजधाम आहे व योगी ज्या ठिकाणी विश्रामधाम म्हणून ते कायमचे जातात. तेव्हा शिवांचे अनंत कोटी विचित्र ब्रह्मांडे केवळ इच्छा मात्र निर्माण केली, ज्या कारणास्तव वेदशास्त्रेनं वाद घालतात. ते पुरातन दिव्य लिंग रावणाने त्या घेऊन रावण त्रिलोचन शंकराशी बोलावे व त्रिदोष गमना भोलेनाथ लावण्य खाणीतील अतिशय लावण्यवती अशी त्रिभुवन सुंदर स्त्री मला देवते, जे अर्पणेची जणू काही दुसरी छाया आहे व ते अशी सर्वोत्तम मला श्रीदेव, तू सच्चिदानंद पूर्ण ब्रह्म आहे व नाम नामाच्या पलीकडील आहेस व तू काहीच अशक्य नाही. व तेव्हा ते भोलेनाथ शंकर म्हणाले, साक्षात विधी शुद्ध अर्पणेसारखे तुला ललला निर्माण करू शकणार नाही. आणि भोळा चक्रवर्ती पुढे म्हणाला, तू माझ्या अर्पणा हिला घेऊन जा. आणि रावणाने होकार देऊन त्या आपल्या खांद्यावर त्या स्कंदाच्या आईला घेतल्या आणि ते दिव्य लिंग एका हातात घेतल्या व ते लंकेचा राजा जाऊ लागला. शंभू महादेवाची लीला अतर्क्य आहे व ते पार्वतीला माहीत होते व म्हणूनही काहीही न बोलता ती रावणाबरोबर निघाली होती. दक्षिण दिशेने जाऊ लागला आणि त्यावेळी सर्व देवांमध्ये हाहाकार माजला. गजानन, स्कंद, वीरभद्र, नंदिकेश्वर घाबरून गेले व ते म्हणाले, हे भोलेनाथ, हे त्रिलोचन, हे कुठले तुझे उदारपण? प्रत्यक्ष भवानी तुझी, हे भोलेनाथ त्रिलोचन, हे कुठले तुझे उदाहरण? प्रिया सखी, तिला तू रावणाला देऊन टाकलीस व पंचवदन साह्य सदाशिव हसू लागला आणि तो म्हणाला, हे काही काळजी करू नका तुम्ही. वैकुंठनाथ व विष्णू तिचा रक्षक करता आहे व ती तिच्या मदतीसाठी सत्वरी धावेल व ती इकडे भवानीसारखी ती प्रज्ञा जातात धाव ती करू लागली व ते कमळाच्या पाकळ्यासारखे ते नेत्र असलेल्या विष्णू हे इंदिरावरती निगम आणि आगम यांच्या वंदनीय असलेल्या विष्णू मधुर हास्य करून ते आपल्या भक्तांवर कृपा करणाऱ्या विष्णू नील मेघाप्रमाणे कांतिक असलेला पित राधा आणि नारायण, लवकर धाव घे आणि माझी सुटका कर. तेव्हा ते
काही भट नरक आणि मधुर राक्षसांना कंठस्नान घालणाऱ्या, विष्णू 10 अवतार धारण करणाऱ्या, पिता पिवळे वस्त्र परिधान करणाऱ्या, लक्ष्मीपती मदनांचा अंत करणाऱ्या, माझ्या पतीला आनंद देणाऱ्या व जनार्दन जगताच्या गुरु प्रभुन्मात श्रीधर राक्षसांचे निर्दालन करणाऱ्या परम उदार अशा त्या अनेक विशेषांनी पार्वतीचे विष्णूचा धाव केला होता. आणि पार्वतीचा धाव ऐकल्याबरोबर ते द्रौपदी हाकेस सरशी धावून गेले होते. पार्वती हाकेला का बरे जाणार नाही व तेव्हा ते विष्णूने ब्राह्मणाचा वेश धारण केला व तेव्हा रावणाच्या मार्गात येऊन ते उभे राहिले आणि ते हसून रावणाला म्हणाले, हे दशानना तू कुठून मिळवलीस? व रावण म्हणाला, मी ही अर्पणा मला सदाशिवाने दिली. तेव्हा ते ब्राह्मण रूपी विष्णू मला ते हिचे मुख जरा नेवाळून पहा, तू किती कुरूप आहे. व ते रावणाने ती स्त्रीला खांद्यावरून खाली उतरून घेतले व तेव्हा तिच्या एक कटाक्ष टाकला. तेव्हा ते कार्य आचार्य स्त्री अत्यंत कुरूप दिसत होती व कुलक्षणी होती. भुयांना आठ्या मुख अमंगल वृद्ध ही स्त्रीगाला आत बसलेले व दात पडलेले ती पाहून तिला ब्राह्मण खो हसू लागला. आणि मग रावणाने ते स्त्रीला तेथून सोडून दिले आणि नारायण त्या ठिकाणी माता शक्तिपीठी माता चंद्रकाळीशी स्थापना केली व ते रावण शिवाजवळ येऊन म्हणाला, मला अमंगल स्त्री कशी दिलीस तू? शिव म्हणाला, मी सत्य तेच सांगतो, तुला मी स्त्री सांभाळता आली नाही, त्याला मी काय करणार? मी मोठी मायावी आहे, क्षणात अनंत ब्रह्मांडाचा भास करून क्षणात तो नाहीसा करील. ती काय करील त्याचा पत्ता असूनही कुणाला कळले नाही. मग श्रीधरने स्वतःच्या शरीराचा घुसळणा करून त्याचेच चैतन्य रूप मळ काढून स्वतः हाताने रूप यौवन निर्माण केले व तेव्हा ती मायासुराची कन्या म्हणून ती त्रिभुवन सुंदरी जन्मास आली व तिचे नाव मंदोदरी व तिचा रावणाची पत्नी झाली व तिच्या रूपाची बरोबरी कुणी करू शकेल का? त्रिभुवनात दुसरी कोणीच नाही व तिच्या अंगाची सुवासाने सर्वजण तिच्याकडे आकर्षित जातात व 20 डोळ्यांच्या रावण तुझी तू पट्टराणी म्हणून शोभेल व महान पतिव्रता म्हणून वंदनीय होईल. मायासूर तिने कन्यादान करील व त्यावेळी ते एक महाशक्ती रावण तुला आनंद म्हणून देईल व शक्ती 7 कोटी मंत्राचे सामर्थ्य संपन्न करेल व निर्वाणीचे वेळ उपयोगात आणण्यासाठी शक्ती लंकाधिपती तुला प्राप्त होईल व त्या अशा ते शक्ती उपयोग तुझ्या मोठ्या शत्रूवर निर्वाणीच्या योगे तू कर. व शिवशंकराचे हे भाष्य ऐकून ते रावणलिंग घेऊन परत निघाला व पहिल्या वाटेवर आला व तेव्हा ते गजानन गुराखी बनून गायीचा चखत होता व ते रावणाला यातले काही माहीत नव्हते व तेव्हा देवानीच ते गणपतीची स्तुती करून ते गणेशाला विनंती केली आणि ते हे गजानन तू दिव्यलिंग रावणाने हातातून सोडले व तेव्हा ते स्थापन केले व काहीतरी युक्त योजना रावणाची पासून शिवलिंग काढून या अशी गजाननाने प्रार्थना केली. ते बराच वेळ निघून गेल्यावर रावणाला मूत्रविसर्जन ओढ लागली व तेव्हा ते पुढे चालविना. मग आता मूत्रविसर्जन कसा करू, ते लघुशंका कशी करू, हे काही सूचना म्हणून ते तडफडू लागला व जमिनीवर लिंग ठेवू नको असं शंकराने सांगितले होते व ते लिंग हातात घेऊन मूत्रविसर्जन कसे करावे ठीक नाही म्हणून ते इकडे तिकडे पाहू लागला. तेव्हा ते एक गुराखी दिसला. तेव्हा ते ब्राह्मण वेशातील गुराखी म्हणजे कोण साधू संत माणूस नव्हता व देवांनी प्रार्थनेने आळवून गजाननाला रावणाने हातातून लिंग घेण्यासाठी पाठविले होते व साक्षात शंकरपुत्र गजानन होता व तेव्हा त्या गुराख्याला हाक मारत रावणाने त्याला बोलवले व ते सांगितले, बाळा हे लिंग तुझ्या हातात धर. आणि ब्राह्मण रूपातील गुराखी म्हणजे गजानन म्हणाला, हा लघुशंकेला किती वेळ लागेल? तेव्हा ते नकळत नाही तोवर माझ्या गाई रानोमाळ पळून जातील व तेव्हा तो रावण त्या गुराख्याला म्हणाला, मी लगेच परत येतो, तू हे लिंग मात्र खाली ठेवू नकोस. तेव्हा ते गुराखी म्हणाला, मी 3 वेळा तुला हाक मारेल, तेव्हा त्याच्या आज तू आला नाहीस तर मी लिंग भूमीवर ठेवून जाईल. व रावणाने त्याला मान्य केले. तेव्हा लिंग गुराख्याच्या हातात दिले व तेव्हा दूरवर जाऊन तो एकांत ठिकाणी लघुशंका करू लागला. तेव्हा गजाननाने चरित्र आगाध आहे व शिवाची उपासना करण्यासाठी साक्षात विष्णूने अवतार घेतला आणि तो शंभू शंकराचा पुत्र गजानन म्हणून ते जन्मास आला व ते गजाननाने अद्भुत माया रचली व त्यावेळी रावणाची लघुशंका थांबता थांबेना व अनिवार्य इच्छेमुळे ते उठूही शकत नव्हता. एका घटका ओटल्यानंतर गजाननाने मोठ्याने हाक मारून, माझ्या काही गेल्या दूर गेल्या, आपले लिंग हे घे, मी जातो. रावण काही न बोलता हाताने खून लागला व थांब म्हणू लागला. तेव्हा गजानन शांत बसला. दुसरी घटका पूर्ण झाली. गजाननाने मोठ्याने हाक मारू लागला व तेव्हा शेवटी तिसरी घटका पूर्ण झाल्या. रावण उठण्याची चिन्हे काही दिसेनात. मूर्ख माणसाची दुर्गती समोर पंडितही काय हात टेकतात. तसं ते मूर्खपणे काही केल्या संपत नाही. त्याप्रमाणे रावणाने मूत्रविसर्जन संपेना. शेवटी पुन्हा एकदा गजाननाने जोराने हाक मारली. तेव्हा ते आणि म्हणाला, रावणा आपले लिंग सांभाळून असे म्हणून त्याने विप्रेशधारी गुराखी गजाननाने लिंग जमिनीवर ठेवले आणि तो लिंग भूमीवर अद्गतीत घट्ट बसले व ते पृथ्वीशी एकरूप झाले. आणि असे ते ब्रह्मादिकांनाही उपटे ना. पृथ्वीशी अभंग होऊन तो लिंग एकजीव झाले व पाहून रावण हातपाय न धुता चूळ न भरता ते रावणाच्या भरात ते रागाच्या भरात ते लिंगाच्या दिशेने धावत आला आणि ते लिंग उपटू लागला. तेव्हा ते धरती डळमळू लागली व शक्तीही तो दशानन ते लिंग उपटण्याचा प्रयत्न करू लागला. तेव्हा ते लिंग जागचे हालेना सुद्धा नाही, जमिनीशी एकजीव झाले होते. पाहून गजानन तृप्त झाला. गाई धरती मातेचे अदृश्य झाले. रावणाचे धावत जाऊन एका गाईला हात धरला व तोही
गाईचा कान धरला व तेही उपटला उपटता येईना. मग रावणाने ती लिंगाची तेथेच पूजा केली व तेव्हापासून ते जागेला गोकर्ण महाबळेश्वर असे नाव पडले होते. रावणाची आई तेथे येऊन त्या रोज शिवलिंगाची पूजा करू लागली. तेव्हा आदिलिंग ही माहीत असल्यामुळे ते देवही त्या ठिकाणी नित्य पूजा अर्चना करू लागले व रावण, कुंभकर्ण आणि विभीषण तेथेच लिंगपूजा अनुष्ठान करू लागले. त्यामुळे ते रावण ती बलशाली झाला व त्यांनी देवांनाही जिंकले. मायासुरांनी रावणाचा आणि आपला कन्येचा मंदोदरीशी विवाह करून दिला व तेव्हा एक अगम शक्ती रावण अर्पण केली व ते लक्षपुत्र 1.25 लाख नातू रावणाला होते व इंद्र जिंकला म्हणून ते इंद्रजित नाव त्याला पडले व तेव्हा ते मेघराज रावणाचा पुत्र व त्यानं सेना सागर 18 अक्षहीना होता व त्या ठिकाणी अनुष्ठान केल्याने रावणाला अपार संपत्ती मिळाली. गौतमी मुनी मित्रसह राजाला म्हणाले, हे राजा, असा गोकर्णीचा महिमा थोर व अपार आहे व त्याचे वर्णन मी वेदाला सुद्धा करणे शक्य नाही व अशा त्या पुण्य क्षेत्रावरून मी आलो आहे व तिथेही विपत्तीचे यज्ञ यागासाठी आम्ही येथपर्यंत आलो आहोत व वाटेत अद्भुत वर्तमान घडले व ती गोष्ट तुला मी सांगतो. तेव्हा गौतमी मुनी मित्रासह राजाला म्हणाले, एका मोठ्या विशाल वृक्षाखाली आम्ही येताना सर्व बसलो होतो. तेव्हा आम्हाला एक अमंगल अपवित्र अशी चांडाळी दृष्टीस पडली. तेव्हा ते सर्वांग रोगाने जर्जर झाले होते. जन्मापासूनच तिच्या सर्वांगाला कुष्ठ भरले होते व तिच्या जखमावर किडे पडले होते आणि सर्वत्र व्रण दिसत होते आणि ते सर्वत्र दुर्गंधी पसरली होती व रक्तपित्याने भरल्यामुळे हातपायांची बोटे झडून गेली होती आणि ती अतिशय घाणेरडी होती आणि अंघोळ दिसत नव्हती व ती अन्न आणि पाणी तरी घेणार कसे, दात नाही, बहिरी गर्भातच तिचे डोळे गेलेले, कान झडून त्यात कुजलेल्या किडे पडले होते व ते अंगाची कातडी झडून गेली होती व शिवाय वस्त्रहीन होती व ती चांडाळी धुळीत लोळत होती व ती पूर्वजन्मीचे पाप भोगीत असेल. तिचा मरण काळ जवळ आला होता. तेव्हा ती आम्ही उगाचच वर पाहून न्याहाळले. तेव्हा एक दिव्य विमान खाली येताना आम्हाला दिसले. तेव्हा ते शिवाने बहुधा पाठविले असावे. तिला नेण्यासाठी आले होते व 10 भुजा 5 तोंडे असलेले ते चौघे जण ते विमानात बसले होते. 1 कोटी सूर्यासारखे तेज असलेला ते, 1 चंद्रासारखी शीतल असलेला एक देवदूत होता आणि अग्नीसारखा रसरसी तेजपुंज बसलेला आणि एक कपाळीनं भालचंद्र गंधर्व सुरेश आवाजात शिवलीला गात होता व ते गौतमी त्यावेळी मित्रासह राजाला म्हणाले, एक राजा त्यातील एक आम्हा विचारते, हे दूत हो हे दिव्य विमान आपण कोणास उद्धार करण्यासाठी घेऊन आला आहात? तेव्हा ते देवदूत म्हणाले, हे चांडाळणीला घेऊन येण्यासाठी विमान घेऊन आलो आहे. मग शिवपदा पावली म्हणून ते पदाला पुन्हा विचारले, ह्या चांडाळणीने पूर्वी कोणते तप केले होते? तेव्हा शिवदूतांनी आम्हाला ते सर्व चांडाळणीचा वृत्तांत सांगितला. चांडाळ स्त्रीचा पूर्व वृत्तांत. ही चांडाळणी पूर्व काही नावाच्या ब्राह्मणाची मुलगी होती व तिचे नाव सुमित्रा व तिला स्वतःच्या सौंदर्याचा इतका गर्व होता की ती कोणालाही किंमत देत नव्हती. मुलगी बाल्य अवस्थेतच विधवा झाली होती. मुलगी सुंदर, रूपवान, सौंदर्यवान होती व ती वासनेच्या आहारी जाऊन तिने धर्म विसरली आणि परमपुरुषाशी संबंध ठेवू लागल्या. वडिलांनाही तिला पुष्कळ सांगून पाहिले पण तिने ते ऐकत नव्हती व ते एक तिला दिवस गेल्याचे समजले व ती गरोदर राहिली व लोकांनाही समजल्यावर सर्व लोक तिची निंदा करू लागले. शेवटी तिच्या बापाने तिला घराबाहेर काढून दिले व ते गाव सोडून ती निघून गेली व ही असेच हिंडत असताना ते एक श्रीमंत शत्रूने तिच्या चौकशी केली. तेव्हा तिला आपली स्त्री करून आपली संपत्तीची तिला मालकीण केली व ते शूद्रापासून तिला पुष्कळ मुले झाली व सतत मद्य आणि मांस खाऊ लागली आणि चांगलीच जाडजूड झाली होती व तिचा प्रपंच चालू होता. एकदा मद्य पिऊन ती तद्रिस्त असतात तिचे डोळे सुद्धा धड उघडत येत नव्हते व तेव्हा तिचा नवरा नोकरा चाकरांना घेऊन शेतावर कामासाठी गेला होता. अशा वेळी तिला भूक लागली होती. तेव्हा अर्धवट नशेतच हातात मोठी सुरी घेऊन ती मांस आणण्यासाठी ती निघाली. त्या दारूंच्या धुंद झाली होती व ती डोळ्यावर झापड होती व त्या स्थितीत तिने बका आहे असे समजून तिने गाईच्या वासरावरच सुरी घातली आणि ते मारले. गाय मोठ्याने हंबरडायला लागली. तेव्हा तिला उपयोग झाला नाही. नशेत तिच्या वासराची मान कापून तिने ते घरात घेऊन आले आणि ते घरात गेल्यावर तिने ते मारलेल्या पशुकडे पाहिले. तेव्हा ते गाईचे वासरू असे तिला ओळखले. तेव्हा ते शिवशिव असे म्हणत तिने ते नकळत काय केले, आपण गाईचे वासरू समजून मारले आहे, आता काय करणार, भूक लागली तर आहे. व म्हणून तिने ते अर्धेच मांस शिजवून खाल्ले आणि ते उरलेले बाहेर नेऊन टाकले आणि लोकांना सांगितले, वाघाने गाईचे वासरू मारले. म्हणून तिने त्यानंतर ती सुमित्रा ती काही काळानंतर मरण पावली. तेव्हा ते यमदूत आले आणि निर्दयपणे तिला मारत तिचा छळ करत घेऊन यमलोकी घेऊन गेले. तिला यमदूतांनी कुंभीपाकात घातले. तापलेल्या जमिनीवर तिला लोळवले, जंगलातून ओढून नेले व तापलेल्या खांबाला तिला बांधून ठेवले व ते चित्रगुप्ताला यम विचारले, ये स्त्रीचे काठी काय पुण्य आहे काय नाही ते तिला चित्रगुप्त म्हणाले, हे शिवनाम उच्चारून हिने ते गाईचे वासरू मारले व तेव्हा ते यमाने तिला दूर ढकलून दिले. तेव्हा ते योग्य चांडाळी येऊन जन्म पावली व गर्भातच ती आंधळी झाली, शरीर चुकले, कुलक्षणी झाली, विष्ठामूत्रात सदैव भरून राहिली व कुत्र्याचे उष्टे केलेली मांस तिला खावे लागले व तिचे आई बाप मरून गेले. हातात काठी घेऊन ती गावोगावी हिंडू लागली व तेव्हा शिवरात्रीचा पूर्व काळ सुरू झाला व ती पूर्व गोकर्ण क्षेत्रामध्ये याची सुरू झाली. शिवनामाचा जयकार सुरू झाला व ते यमदूत गेले व शिवभक्त वारंवार शिवांची
जयघोष करू लागले व त्यांच्याबरोबर ते दुराचारींची चंडाळीन चालली होती व ते गोकर्ण क्षेत्रात भद्रकालाची देवीचे क्षेत्र आहे व त्याजवळच जाण्या येण्याचा मार्ग लागत बसून ती भीकला मागू लागली व तेव्हा अन्न मात्र द्या हो ही मी फार पापिणी आहे व ते टाहो फोडीत हात पसरून ती भक्तांमागे जाऊ लागली व प्रदक्षिणा घाली. पण तिला कोणी काही देत नसे व ते एका हाताने ती बेल व पत्र तिच्या हातावर ठेवले व ते बेल व पत्र तिने चापचूप पाहिले व ते खाण्यासाठी वस्तू नाही असे समजावून रागाने भीर काढून दिले व ते वाऱ्याने ते उडून शिवलिंगावर पडले व शिवरात्रीचा उपोषण झाले व ते बेलाच्या पानाने शिवपूजन झाले व शिवभक्तांचे समवेत जागरण केले व ते पुण्यप्रद सेवा तिच्या हातून घडली व शिवाचे नाम घेऊन ते जयघोष करीत असे व तिचे तसे स्मरण करीत नाही राहिले आणि वडाखाली येऊन ती चांडाळीने विश्रांती घेत पडली व ते असा तिचा वृत्तांत गौतमी मुनीने राजाला सग्रम वर्णन करून सांगितलं व नंतर ते देव तिच्या चांडाळीजवळ आले आणि तेव्हा तिला दिव्य देह प्राप्त झाला. तेव्हा तिच्या शिवाचे विमानात बसविले तेव्हा ती स्वतःचे संपूर्ण कर्म आठवून पाश्चाताप वृद्धी स्मरण करू लागली व शिवगणांना तिला नेऊन शिवपदावर घातले व तेव्हा ते गौतमी ऋषी मित्रासह राजाला म्हणाले, हे तू लवकर गोकर्ण क्षेत्रात जावं. शिवरात्रीला पार्वती परमेश्वर श्री शंकर बेल वाहून पूजा करते व तुझे कल्याण होईल व मित्रसह राजा उद्धार. ते सांगून गौतमी मुनी राजा यागाला निघून गेले व ते इकडे अल्पशपात त्या क्षणी गोकर्ण क्षेत्री आला व शिवरात्री ते दिव्यलिंग मित्रसह राजाने याता सांग पूजले व तेव्हा अंतरीचा उत्कृष्ट भाव जाऊन उमेच्या पतीला संतोष झाला व ब्रह्महत्येच्या त्या महापातकातून मित्रसह राजा मुक्त झाला व तेव्हा ते कैलासावरून शिवगण त्याला नेण्यासाठी विमान घेऊन आले व तेव्हा ते बसलेले ते शिवगण म्हणजे अनंत वीरांचा रस काढून त्याने परत तेजस्वी आशा ते देदीप्यमान मूर्ती निर्माण केल्याप्रमाणे शिवगण भासत होते व ते निरनिराळ्या प्रकारची वाद्य वाजू लागली व ते सगळीकडे आनंद राहिला. दिव्य पुष्पांच्या माळांचा आणि सुगंधाचा वर्षाव देव करू लागले व मित्रासह राजाला दिव्य देह प्राप्त झाला व तेव्हा त्या हातात आणि 5 तोंडी आणि असा दिव्य देह मिळाला आणि ते इंद्र व चंद्र यांच्याही थोरपणामुळे शिवांच्या पायाजवळ त्याला मिरवीत नेले व त्याचे शरीर मुक्तिपाठ पाहून तो शरीर रूप होऊन तो राहिला व असे फलदायक महान शिवरात्री व पुण्य शीलाने पावन करणारे आहे व धन्य ते गोकर्ण क्षेत्राचे शिवमंदिर. गौतम ऋषी आणि पुण्यवंत आणि तो इतिहास आपण सांगितला. तुम्ही श्रोते पण कथा ऐकण्यासाठी भक्तीने बसला. तुम्ही धन्य झालात. असं हंस जसे मानस सरोवरासभोवती दाटीने बसतात तसं किंवा देवासमोर साधक जसे बसतात तसे तुम्ही श्रोतेजण बसून राहिलात आणि ती कथा भक्तिभावाने ऐकली तर तुम्ही धन्य आहात. तुम्ही चतुर पंडित आहात व तुमचे अवधान हेच दिव्य अलंकार व हाच श्रीधर गौरव हाच खरा ब्रह्मानंद आणि भीमातट आदी दिलासा ब्रह्मानंद आदिपुरुष कैलासावर राहणारे श्रीधरावर वरदहस्त ठेव. माझेकडून पुढील रम्य भक्तियुक्त पावन असे ते तुझी कथानन वंदवून घेव. स्कंद पुराणातील ब्रह्मोत्तरखंडातील शिवल्यामृत ग्रंथ हा प्रचंड आहे व सज्जनाने अखंड ऐकावा. हा 3रा अध्याय गोडा हा श्री साभ्य सदाशिव अर्पणमस्तु. ओम नमः शिवाय. अध्याय 4. भीमशरण राजा व चंद्रसेन व श्री करगोप यांची कथा. श्री गणेशाय नम, श्री सरस्वती नम, श्री गौरभे नम, श्री सागर सदाशिवाय नम. जे शंभो हिमालय कन्येच्या अर्थात पार्वतीच्या मनातील मानसरोवरा रूपातील तळवातील तू जणू देखना राजहंसच आहेस व हे शंकर हे उदर हे कापराप्रमाणे शुभ्र शरीर असलेल्या ते शंभर तुझे गण किती वर्णन कर सांगू व भक्त आपल्या शक्तीप्रमाणे तुझे गुण वर्णन करतात व तुझी सुरुवात कोठे आहे व मध्ये कोणता आणि शेवट कुठे कोणालाच कळले नाही व सर्व गोष्टीची करता करणारा तूच आहेस व तू कोठे आहेस व तेव्हा प्रगट होशील व तेव्हा ब्रह्मदेवादिकांनीही न सांगता येणार नाही व भक्तांच्या मनीचे भाव जाणून घेऊन सर्व वास करणारा शंकर त्या भक्ताच्या ठिकाणी प्रगट होतो व विषयीचा इतिहास सुतांनी शौनदिकांनी सांगितला व तोच मी आता तुला सांग. भीमशर्म राजाची गोष्ट. किरात देशामध्ये भीमशर्म नावाचा एक प्रतापी राजा राज्य करीत होता व देवरा बासुराष्ट्रांची युद्धात पराभव केला व तेव्हा नित्य मृगया करीत असे व ते फार हिंसा करीत असे व मद्य आणि मांस प्रिय होते व 4ही वर्णाच्या स्त्रियांचे त्यांनी संबंध ठेवले. तो निर्दय आणि होताच पण त्यांचे वर्तन सुद्धा व धर्माला अनुसरण होते व ते परंतु शिवाचा निस्सीम भक्त होता व ते रोज विधियुक्त शिवांचे पूजन करीत असे व ते राजाला एक राणी होती व तिचे नाव कुमुंदती होते व ते गुणी अतिशय व्यवहार चतुर होती व ती एकदा एकांतात आपल्या नवऱ्याला प्रेमाने विचारले. प्रांजळपणे ती म्हणाली, हे नाथ आपण शिवव्रत नेमाने करता व शिवरात्री सोमवार प्रदोष आनंदाने नाचत गात स्वतः करता व विशेष आहे व शिवल्यामृत वर्णन करतात परंतु आपल्या हातून अनेक दोष सुद्धा होतात व म्हणून तू सांगते आहे. शिवभजन आटोपून राजा भीमशर्म आपल्या राणीस मनाला जन्मीचा वृत्तांत सांगू लागला व हे प्रिय मी पूर्वपंप नावाचा नगरीमध्ये कुत्रा होतं व योगायोगाने मी तुला मागवद्य तेथे शिवपूजा चालली होती व ते मी ते संपूर्ण पाहिले व देवाजवळ दासीचे सेवक काठी घेऊन उभे होते व ते मला काठीने मारले म्हणून देवाभोवती मी पळालो व तेव्हा ते त्या योगी नकळ शंकराच्या देवळाला प्रदक्षिणा घातल्यामुळे मी माझे पुन्हा परत येऊन तिथे उभा राहिलो होते कारण बळी दिलेले पिंड खावयास मिळेल अशी मला आशा वाटली व तेव्हा ते पुन्हा हाकलवून लावले. त्या योगी पुन्हा प्रदक्षिणा घडली. मग मी लाळ घोटणापणा करत होतो व ते बसलो व सेवक आला आणि त्याने मला
बाण मारला व आणि ते शिवलिंगापुढे पाहून मी तेथेच प्राण सोडला व ते पूर्ण पुण्याईमुळे मी या जन्मी राजा म्हणून जन्मलो व परंतु गेल्या जन्मीचे वाईट गुण मला अजूनही चिटकून आहेत म्हणून मी निंदे धर्म का माझ्याकडून घडते व राजा कुमुदी राजाला म्हणाले, तुम्ही पूर्वजन्मीचे ज्ञान असेल मग मी मागच्या जन्मी कोण होते ते बरे सांगा बरे. व त्यावर ते भीमशर्मा राजा म्हणाला, कोपित होतीस व तू एक मांसाचा तुकडा चुंचित धरून तू घेऊन जात असतात एका ससाना पक्षी तुझ्या मागे लागला होता तेव्हा ते पळताना 3 वेळा तू शिवलिंगाभोवती फिरलीस व चुकून केलेल्या प्रदक्षिणा झाल्या व तू थकून गेल्यावर ते शिखरावर बसलीस व तेव्हा तू फार दमलेली होतीस तेव्हा त्या ससाण्याने तुला धरले होते, मारले होत्या. चोचीतून तू निसटून तुझे शरीर देवालयाच्या समोरील पिंडीवर पडले होते व पुण्याईने या जन्मीत भैरवांची राणी झालीस व मग तू त्या राणी आणखीन उत्सुकतेने राजास म्हणाली, तुम्ही त्रिकाळ ज्ञानी व पुण्यपुरुष असतात व पुढील जन्मी कोणत्या जन्मात जाऊन त्यांचा सविस्तर वृत्तांत सांगा. त्यावर ते राजा म्हणाला, गजगामिनी मृगनयने पुढील जन्मी मी सिद्धू देशाचा राजा इंद्र वंदनी होईल व तुझे नाव या जन्मी असेल व तुझं राजकन्या असतील व माझी पट्टराणी होशील. तिसऱ्या जन्मी मी सौराष्ट्र देशाचा राजा होईल व गुणरहिते तू कलिंगी देशाची राजकन्या होशील व ते आणि आपल्या उभयंताचा विवाह होईल व चौथ्या जन्मी गांधार देशाचा राजा होईल आणि तू मगध देशाची राजकन्या होशील आणि ते वर मला घालशील. 5व्या जन्मी अवंती नगरीचा राजा होईल आणि तू दाशारे राजाची कन्या म्हणून वरशील व 6व्या जन्मी तू अनार्थ देशाचा राजा होईल व ययाती राजाची गुणवती कन्या म्हणून तू जन्मास येशील व तेव्हा आपण जन्मी पती पत्नी म्हणून राहू. 7व्या जन्मी मी पांड्य देशाचा राजा असेल व पद्य राजाची राजकन्या वसुमती म्हणून जन्म घेशील व तेव्हा देशाच्या राजाची म्हणून तू पराक्रमी गाजवून खूप कीर्ती संपादन करशील व देवा शिवांची माझ्यावर कृपा असलेल्या शत्रूंना दंडित करील व धर्मांचा प्रसार करील. शिवभजन प्रत्यक्ष जन्मात करीन आणि ते उतरा वयास पुत्राचे होती व राज्यसह पाहून घोरारण्य तप करण्यासाठी निघून जाईल व अगस्ती मुनीने शरण जाऊन त्यांच्याकडून गुरु उपदेश घेऊन ते शैव पंथांची दीक्षा घेऊन ते तप करील व सर्व पापे नष्ट झाल्यावर मी निर्दोष होईल व त्यावेळी ते हसतमुखाने कैलासावर शिवपदी आम्ही जाऊ व तेव्हा ते सूक्ष्मदिकाने सांगतात, हे 7 जन्मी घेऊन तू राजा ब्रह्मव्यक्ता होऊन शेवटी आपल्या पत्नीसह पतिपदाला घेऊन गेला व तेव्हा शिवभजनाला महिमा असा आहे की त्याचे वर्णन करणे ब्रह्मदेव हिरण्यगर्भ यांनाही शक्य नाही. देवशास्त्रे सुद्धा ते वर्णन करतात व थकतात. शिवगुणांचे कीर्तन ऐकून त्याचे मन सद्गतीत होत नाही आणि त्यांच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहत नाहीत व ते ज्यांचं जीवन वाद जगणे असून नसल्यासारखेच समजावे. त्याचे कर्म, त्याची विद्या, त्याचा धर्म सगळेच व्यर्थ झाले व त्याच्याच अधम माणसात काय फरक तो दुरात्मा समजावा. चंद्रसेन रूप व श्रीकर गोप कथा शिवभजनाने थोरवी किती काय आहे ते जगता सांगावे. उज्जैनी नावाच्या मोठ्या नगरांमध्ये चंद्रसेन नावाचा राजा न्यायनीतिनिपुती अशा प्रकारे करीत होता व ते ज्योतिर्लिंगावर महाबळेश्वरची याची नित्यपूजा करीत असे व राजा एक मित्र होता व ते त्याचे नाव मणिभद्राचे प्राणासारखा प्रिय होता व मित्र व्यवहार चतुर आणि चरित्र संपन्न असावा. गुरुज्ञानी आणि कृपाळू असावा. शिष्यभक्तीने परिपूर्ण आणि वृत्तीने उदार असावा. हे सर्व पूर्व पुण्य असले तरच प्राप्त होते व गृहिणी सौंदर्य संपन्न अशी पतिव्रता असावी. विनम्र व भाग्यवान पुत्र असावा. बुद्धिमान प्रतिमा संपन्न आणि त्यांच्या संभाषण कलेवर ते श्रोते डोलतात व असा वक्ता असावा. ते विशेष गुणवर्ण पुण्य या गाठी असेल तरच जुळून येते व तेव्हा दिव्य हिरा परिमुक्ता फळ आणि सुढाळ मोती जसे ते आपल्या अंगभूत गुणांनी शोभून दिसतात चमकतात तसाच तो संपन्न पिता गुरु ही असाच असणे जे विशेष त्रिभुवनात असे अपूर्व भाग्यवान क्वचित असतात व राजा भद्रसेनाच्या भाग्य असे अपूर्व आहे व ते त्याचा मित्र मणिभद्र अतिशय हुशार आणि शालीन स्वभावाचा होता. त्याने राजाला एक मणी आणून दिला व तेव्हा जणू ते दुसरा सूर्य. त्याचे वैशिष्ट्य असे की त्या कोणालाही धातूचा त्याला स्पर्श झाला नाही व त्याचे तात्काळ 100 नंबर सोन्याचे रूपांतर होत होते व तेव्हा त्या मण्याच्या अस्तित्वामुळे राज्यात सर्प वाघ चोर येत नसत व त्या मण्याचे नुसते दर्शनाने सर्व रोग नाहीसे होत व दुर्भिक्ष शोक दुष्काळ आणि दारिद्र्य नावाला सुद्धा नगरात नव्हते व आणि मणी धारण केला असता राजा इंद्रासारखा दिव्यदेही दिसायचा. रणांगणावर सदैव विजय मिळवला. अपयशाचे तोंड सुद्धा पाहावे लागत नसे आणि राजांनी वैर करायला यायचे तेच जीवलग मित्र बनून जायचे व दिवसेंदिवस राजांचे आयुष्य आरोग्य ऐश्वर्य वाढत होते व तेव्हा राजा सर्व गुण संपन्न होता आणि गुणांमध्ये तो अधिकच वरिष्ठ होते व गंगेच्या अखंड स्रोतासारखा तो शिवभजनात रंगून जायचा व तो विवेकी शांत निर्मळ तपस्वी संयमी ज्ञानी आणि गुणांचा मुकुटमणी होता व शिवाय ते चतुर्याचा समुद्र होता व ईश्वराने सर्व गुणांचा जणू त्यांच्यावर वर्षावच केला होता व तेव्हा ते ऐश्वर्य दिवसेंदिवस वाढत गेले व त्यामुळे इतर ते राजे द्वेष करू लागले व तेव्हा त्या मागण्यासाठी त्यांच्यामध्ये स्पर्धा लागली व ते बहुतेक जणांना गजाची महानता त्याचे ऐश्वर्य पाहून राजे एक झाले व ते सैन्य एकटवले आणि त्या अपार सैन्याला घेऊन ते चंद्रसेन राजाला नगरात वेढार घेतला व कमलासारखे डोळे असणारा तो विष्णू त्याचे कंठी कौस्तुभ मणी शोभून दिसतो व तेव्हा प्रकाशाने उजळून नसलेला आणि आम्हास देवा आणि
असा निरोप देऊन ते राजाने त्यांच्या दूत पाठविले. तेव्हा ते चंद्रसेन राजा मनाला विचार करू लागला व ते अनर्थ कोठून ओढला व तेव्हा मूल्यवान वस्तूंचा संग्रह म्हणजे ते अनर्थाचे कारण पात्र होते व ते अशी वस्तू जवळ न बाळगलेच योग्य. अतिसौंदर्यवान आणि अतिधनवान असे विद्याविभूतीत अतिप्रेम आणि भोग अतिभूषणे व सर्व संकटाला कारणीभूत होतात. व राजा चंद्रसेन विचार करू लागला व तेव्हा देऊन तो टाकणार तर माझे क्षत्रियत्व नष्ट होऊन ते भयंकर युद्ध करून नुकसानच होईल. व असा तो स्वामी महाकाळेश्वर जो करुणेचा सागर आहे व तो कापरासारखा शुभ्र धवल मनाचा गोकर्णेचा रक्षण करता जगाचा उद्धार करता व जणू भक्तांसाठी वर्ज व कवच आहे. व यावेळी त्याला शरण जाऊन व भक्तांचा कैवर्य आणि त्यांनी त्रिपुर सुरांचा अंत केला. तेव्हा हिमालयाची कन्या पार्वतीचा प्राणप्रिय सखा आहे व त्याच्या जन्मताच पार्वतीचे पती शंकर यालाच शरण जावे व पूजा सामग्री घेऊन ते राजा चंद्रसेन मंदिराजवळ जाऊन बसला होते. सर्व चिंता सोडून शिवाने विधी युक्त पूजन सुरू केले व बाहेर सैन्य समजून प्रधानाने शिवाचे स्मरण करून युद्ध चालू ठेवले व तेवढं तोप गोळ्यांचा भडीमार नगरांच्या तटावरून सुरू केला व चंद्रसेन राजाची त्र्यंबकाची अति भक्तीने पूजा करू लागला व त्र्यंबक पूजानंतर त्याने ते मनात ध्यान आरंभिविले. मुलांनी केलेली शिवपूजा बाहेर पृथ्वीवरील राजे युद्ध करीत होते व तेव्हा हे चंद्र राजालाही आणि मात्र चिंता नव्हती व देवाद्वारे चारही वाद्यांचे कल्लोळ उठला होता व ते राजा पूजेत दंग होता व राज्यातील लोक एकत्र जमून पाहत होते व ते एका गोपीची विधवा पत्नी मुलाकडे घेऊन आली आणि ते सर्व वर्षाच्या मुलाला राजा पूजा अशी करत होता व पूर्णपणे पाहिले व ती सर्व पूजा विधी पाहून ती विधवा पत्नी घरी आली आणि मुलाला तिने कडेवरून उतरवले आणि घरकाम करू लागली. शेजारी एक उद्ध्वस्त आजाड झोपडी होती व तेच जाऊन तो मुलगा बसला. शंकराच्या पिंडीसारखा एक दगड त्याने पाहिला. त्याने ते मातीची वेदिका तयार केली आणि त्यावरती शिवाची प्रतिमा स्थापन केली आणि ते पिंडीची स्वतःच्या कल्पनेप्रमाणे पूजा करू लागली. तेव्हा ते दुसरे काहीही नव्हते व त्यानेच ते लहान लहान दगडाचे गोटे आणले आणि मांडी घालून बसून ते पूजा करू लागला आणि त्या उपचारार्थ अतिप्रेमाने ते दगडच वाहू लागला आणि राजा करीत होता ती पूजा त्याने मनात आखली आणि ती धूप दीप नैवेद्य त्यापैकी काहीही जवळ नसल्यामुळे ते त्याऐवजी ते दगडच शिवाला वाहू लागला व तेव्हा ते वास नसलेल्या ते गवताची फुलेच म्हणून आवडीने शंकराला वाहू लागला. त्याजवळ परिमल द्रव्य नसल्यामुळे ते माती घेऊन तो वाहू लागला आणि हातात माती घेऊन तो तिची पुष्पांजली समजून ते शिवाला वाहू लागला. राजाने ती जसे पूजा केले तसेच ते त्यानेही केले. मग ते मानस पूजा करण्यासाठी डोळे मिटून ध्यान करू लागला. तेव्हा त्याच्या मनात शंकराचे नाव घेऊन तो आला व महाकालेश्वराची पिंड मनात आणली आणि ते शांत बसला आणि तोपर्यंत त्याच्या आईने स्वयंपाक तयार करून ठेवला होता व त्या आणि मुलाला हाक मारू लागली. ते अरे बाळा जेवायला चल ना पुष्कळ हाक मारू नाही. ते कोणतेच उत्तर दिले नाही. तेव्हा तिने बाहेर येऊन पाहिले तर ते हे काय पडक्या घरात डोळे मिटून बसलेला होता. तेव्हा ओरडून बोलली, अरे बाळा काय खेळ मांडला आहेस तू, लवकर जेवायला चल. पण त्याने काही उत्तर दिले नाही. तेव्हा आई रागवली आणि ते येत नाही म्हणून तिने रागाने मुलाजवळ गेली आणि तिची पूजा पाहिली. तेव्हा सर्व उधळून टाकले. जेवायला चल म्हणाली. तेव्हा हाताने ते धरून ओढून घेऊन लागली व ते मुलाने पाहिले तर पूजा विस्कटलेली शिव म्हणत तो छाती पिटून दुःखाने तो फार चक्कर येऊन पडला आणि तो म्हणू लागला, मी आता जीव देईल, माझी पूजा का मोडलीस आई तू. त्याला ते शिव्या देऊ लागले आणि ते घरात जाऊन जेवण करू लागली व नंतर तिने पांघरून घेऊन गवतावर निघली व तेव्हा इकडे बाळापूजा उधळलेली ती म्हणून रडू लागला व रडता शिवनामाचा उच्चार करू लागला. त्यावेळी त्या दयेचा सागर असलेल्या त्या शंकराने अद्भुत किमया केली. गवतावर जे मोकळे तोडले घर होते व ते शिवमंदिर झाले व खांबाला हिरे जडलेले होते. ते शिखर नाना रत्नांनी शोभिवंत दिसत होते व सोन्याप्रमाणे चमकत होते. त्या मंदिरात चारही दरवाजांना रत्ने जडलेली होती व तेव्हा ते मध्यभागी दिव्य शिवलिंग विराजमान होते व तेव्हा ज्योतिर्लिंगाचे तेज चंद्रप्रभे पेक्षा पुष्कळपटीने तेजस्वी होते व मुलांनी डोके वर करून ते पाहिले तेव्हा सर्व पूजा सामग्री उपउच्चार सप्ताह तयार करून ठेवली होती व सर्व पाहून ते मुलगा आनंदाने नाचू लागला. तेव्हा मुलाने राजा करिता होता व ते पूजा पाहिली व तेव्हा त्याप्रमाणे ते शिवलिंगाची यथा सांग पूजा केली व तेव्हा भक्तियुक्त अतिशय भक्तियुक्त षोडोपचारी पूजा करू लागला व शंकराला पुष्पांजली वाहिली. शिव नामाचा जयघोष करत होता व ते नाचू लागला व तेव्हा ते शिवशंकर बाळाला म्हणाले, हे बालका तुझ्यावर मी प्रसन्न आहे व तेव्हा हवे तू माग. तेव्हा ते मुलगा म्हणाला, हे शंभो माझ्या आईने जी पूजा उधळली तिचा अपराध पोटात घालव. कपाळी चंद्र विराजमान असलेला शंकर मला तू अशक्य करीन व तथाच तू म्हणून तो मुलगा शंकराला म्हणाला, आईला दर्शनासाठी घेऊन ये. व तेव्हा ती म्हणून धावतच आपल्या आईकडे गेला आणि तेव्हा तो अद्भुत पाहिले व आई दिव्य मंचकावर शांतपणे झोपली होती व तेव्हा पूर्व रूप पलटून गेले होते व आणि सर्व अलंकार घातले होते व अति सुंदर दिसत होती. तिच्या मुलांनी तिला जागी केली व अंग शोभून शिवशंकरासारखे दर्शन घ्यायला चल. तेव्हा तिचे आश्चर्य चारही बाजूला न्यावळून पाहिले तर त्या शिवाच्या कृपेने सर्व पालटून गेले.
तिने त्या आपल्या मुलालाही हृदयाशी घट्ट कवटाळले व तेव्हा सुंदर मंदिर पाहण्यासाठी ते लगबगीने बाहेर आले व तिच्या तोंडातून आश्चर्योद्गार बाहेर पडले व ते ओठांना कंप सुटना. शिवांची करणी पाहून तिने डोळे दिपले व आनंद तिशाने तिचा ऊर भरून आला व आणि ती म्हणाली, हे भगवंता, किती रे परीक्षा घेतोस भक्तांची, तू धन्य आहेस रे शिवशंकरा म्हणून पावलं हो. धन्य तू माझा बाळ आणि धन्य असा ते निरागस भक्ती मिळाल्यावर तुझी कृपा होणार. व तिला राजाची आठवण झाली आणि राजगृहाकडे धावतच गेली व तिचे राजा होता व ते महाकाळेश्वर मंदिरात जाऊन चंद्रसेन राजाला सर्व वृत्तांत सांगितलं व ते बोलण्यास आवर्जून होती व राजाबद्दल कृतज्ञता भाव होता व तो लगेच धावतच गोपीकडे गेला आणि ते बाळाचे पाय धरले आणि शंभू महादेवाच्या अतर्क्य करणे प्रज्ञालाच आश्चर्ययुक्त डोळ्यांनी पाहत होता व त्याचा विश्वास बसेना व तो वार्ता सर्व शहरात पसरली होती. नागरिकांच्या झुंडी धावतच बाळाला प्रत्यक्ष शंकर प्रसन्न झाला. अनंत नगरात ते दृश्य पाहण्यासाठी लोकांचा पूर उसरला. चंद्रसेन राजाला शत्रू राजाच्या दूतांचा निरोप घेतला व राजा धन्य झाला व ते भक्ती धन्य आहे व साक्षात भोलेनाथ गिरिजावर तुला प्रसन्न झाला व ते आमचे शत्रुत्व संपले व राजा चंद्रसेन, आम्ही तुझ्या भेटीस येत आहोत आणि त्या जगात अद्भुत बालकास पाहण्यासाठी आम्ही अधीर झालो आहोत व ज्याला कैलासपती प्रसन्न झाला व त्याचे दर्शन घेऊ असे वर्तमान ऐकून ते चंद्रसेन राजा प्रधानासह राजागृह बाहेर पडला आला व ते सर्व राजांनी त्यांनी प्रेम भऱ्या अंतकरणाने थेट घेतली व ते सर्वांना युद्ध थांबविले. त्यांच्यासह राजा मिरवणुकीने नगरात आला व ते अनंती नगरीत रचना पाहून ते मनाला आश्चर्य वाटल्या वाचून राहत नाही. अतिशय उज्जैनी सत्पुरत श्रेष्ठ नगरी होती व ते सर्व राजे नगरात पाहून आश्चर्यचकित झाले व राजा शिवमंदिरासमोर आले आणि त्यात हात जोडून महाकाळेश्वराला आणि मुलाला वंदन केले व ते भक्ती सामर्थ्याने ते आश्चर्य वाटले व ते मुका माणूस पंडित होईल, पांगळा वाऱ्याकडे पुढे धावतच जाईल व जन्माने जो आंधळा आहे तो रत्नपाकी होईल व ते अतिमूर्ख होईल व अतिमूर्ख आहे तो पट्टीचा वक्ता होईल व दरिद्री भक्ती भिकारी यांचे भाग्य उजळेल व तेव्हा तो सार्वभौम राजा होईल व त्याची शंका नाही व अशी ती शिव भवानीला कृपा आणि काय होईल व प्रयत्न करता चिंतामणी हाती लागेल व त्रिभुवनात कीर्ती पसरून सर्व राजे पाया पडतील व तेव्हा तेथे एक खणू येथे संपत्तीचे ढीग लागतील व ते वेदांचा वृत्तांत अभ्यंग न करता त्याचे अकस्मात होईल व तेव्हा 7 हातात सर्व कला येतील व तेव्हा उमेचा पती साक्षात दर्शन देईल व ते गोपांचा राजा ते गुराखी बाळाला म्हणाला, मी ते नंदिकेश्वर प्रसन्न झाला, तू धन्य आहेस व ब्राह्मणपती पालक राजा धन्य झाला व सर्वत्र आनंद उत्सव सुरू झाला व त्याचे जणू भव्य वाचन भरले व सर्व राजे आनंदित अतिशयाने आश्चर्याने ते 16 पाहू लागले व तेव्हा ते अशावेळी वायुवेद देवांचा मुलगा अंजनीचा प्रिय बाळा हनुमंत तेथे अवतीर्ण झाला व ते रामाच्या चरणाशिवाय दुसरे स्थान ज्याला आवडत नसे तो राम भक्त हनुमान भूमीतून उत्तीर्ण झालेला ते सीतेच्या मनीचा संताप दूर करणारा, शंभूच्या कलेला आग लावणारा व मनावर विजय मिळवणारा, अजन्म ब्रह्मचारी राहणारा, द्रोणगिरी पर्वत उपटणारा व उर्मिलेचा पती, लक्ष्मीचा प्राण वाचविणारा व अर्जुनाच्या रथाचा ध्वज स्तंभकावर बसून त्याचे रक्षण करणारा व मारुती शंकराचा अवतार येथे प्रगट झाला व मारुतीला पाहून सर्व राजे लोक वंदन करू लागले व तेव्हा राघवाला प्रिय अशा ते लहान बालकांना हनुमंतांनी जवळ घेतले आणि ते शिव पंचाक्षरी मंत्राचा उपदेश केला व साक्षात रुद्र करू लागला व तेव्हा त्यास मातृत्व ध्यान इत्यादी प्रकार प्रदेश सोमवार व व्रत कसे करावे ते सांगितले. हनुमंताने त्या बालकाच्या मस्तकावर हात ठेवला आणि त्या क्षणी तेथे 14 विद्या परागत झाला व तेव्हा त्याच्या अंगी 64 कला आले व ते पूर्वज्ञानी झाला व त्याचे श्रीकर असे नामकरण वायुपुत्रांनी केले व ते राजे जयकार करू लागले आणि देव आणि ऋषी आकाशातून पुण्यांचा वर्षाव करू लागले. त्यानंतर त्या अजन्मीचा प्राणाहून प्रिय असलेले ते हनुमंत श्रीकरास म्हणाला, हे तुझ्या आयुष्यात आनंद असेल व सर्व सुखी तुझ्या पायाशी उलवत घेतील व तुझ्यापासून त्या 8व्या पिंडीमध्ये गोकुळात नंद नावाचा एक गोप जन्मास येईल व ते पिवळे वस्त्र धारण करणार आहे व विष्णूचा अंश असे कुळात श्रीकृष्ण जन्मास येईल व ते कंठाचा नाट करील व शिशुपालनाचा वध करील व पांडवांचा रक्षण करता होईल व ते सहाय्य करील आणि गोकर्णाचे निर्दालन करील व श्रीहरी म्हणजे विष्णू त्यांचे अवतार मागेही झाले आणि पुढेही होईल व जप माळेचे मणी जसे परत येत असतात तसेच श्रीहरीने ते अवतार घेत वस्तू होते तसे वर्ष महिना वार महिना तिथी परत येत असतात तसे भूलोकी सज्जनांचे रक्षण करण्यासाठी आणि दर्शनाचे निर्दालन करण्यासाठी श्रीहरी अवतार घेतच राहतील. हनुमंताने श्रीकराला असा उपदेश केला व तेव्हा तेथे अदृश्य झाला. सर्व धन्य धन्य असे म्हणून तो लागला व श्रीकराने भाग्यथोर म्हणून घडले व तेव्हा त्याचा हनुमंत गुरु आहे व असे कशालाही कम करता भासणार श्रीकर व चंद्रसेन राजा हे नंतर सर्व जणांना
आमंत्रित केले व ते वस्त्रे आभूषणे देऊन ते सर्वांनी बोळवण केली व त्यानंतर श्रीकर आणि राजा चंद्रसेन सोमवार प्रदोष व्रत करू लागले व दान मागण्यासाठी आलेल्या याचकाचे मनोरथ पूर्ण करू लागले व शिवली अमृत कथा श्रवण करू लागले व शेवटी शिवपत जाऊन पोहोचले व हा 11वा अध्याय जो वाचेल तो सतीत संपत्ती आणि आयुष्य मिळेल व शिवाच्या भजनात ज्याचे मन मग्न असेल त्याचे विघ्ने आणि भीती दूर पळून जातील व शिवली अमृत ग्रंथ सूर्यासारखा तेजस्वी आहे व सूर्याच्या किरणाचे जसा कपाळावर उमटतात तसे ते सज्जन लोक ते जन्म पावतात व शिव हे चक्रवन पक्षांचे युगुला प्रेमाने भक्तीने व एकत्र आले व निंदक आणि ते दुर्जन रूपी घुबडे अंधारात लपून बसतात प्रकाशाचे त्यांना भीती वाटते व ते शिवांची निंदा करतो व ते वैकुंठनाथ नरकात यातना भोगण्यासाठी पाठवतो व जे लोक विष्णूची निंदा करतात त्यांचे शंकर कुंभी पाकात घालतो व ते हरिहारेची जो निंदा नालस्ती करतो ते सूर्यपुत्र यम नाना प्रकारे भयंकर शिक्षा करतो व अहो ब्रह्मानंद सद्गुरू राया येती वाऱ्या कैलास पर्वतावर निवास करणारे ते भक्तांना प्रिय असणारे ते मृडानी म्हणजे ते भवानीला प्रिय असणारे हे शंभर तू श्रीधर कवीवर वरद हस्त ते ठेवलास व ते तुझ्या गुणवर्ण तुझ्या लीला व तूच वंदवून घे वचे शिवले अमृत ग्रंथ प्रचंड आहे स्कंद पुराणातील ब्रह्मोत्खंड त्याच्या निवांत सुंदर कथा आहे व सज्जनाने अखंड वाचाव्यात ऐकाव्यात असा हा 4था अध्याय गोड मानून घ्यावा व श्री साबे सदाशिव अर्पणमस्तु.